त्याला आग लावणार म्हणजे लावणार. या जागेचा गट नंबर बदलून आताही मी सांगतोय, जर नाही जर काढलं तर मग मी हे ज्योतिष शिंदेचा वाद आहे. सातबारा उतारा बोगस तयार करून त्या टावरचा घर 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 आवाज येतोय. जर 4 दिवसामध्ये त्यावर डायरेक्ट उभारलेलं आहे. त्याला आग लावणार म्हणजे लावणार. नेहरू नगर परिसरातील इंजगरी मठ ते राजस्व नगर रस्त्यालगत जुना सर्वे क्रमांक 357 आणि नवीन सर्वे क्रमांक 23-2/2 मधील प्लॉट क्रमांक 54, 55 आणि 56 वर इंडिस कंपनीने विनापरवाना मोबाईल टॉवर उभारला असल्याचा आरोप आहे. जमिनीचे मालक भारती चावरे आणि मंगेश क्षीरसागर यांच्या वतीने मुखत्यार वीरेंद्र राणू शिंदे यांनी महापालिका, वीज कंपनी आणि संबंधित कंपनीकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीत म्हटलं आहे की राजकुमार भोसले आणि त्यांचा मुलगा विक्रांत यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कंपनी सोबत भाडे करार केलाय. लेआउट मंजुरीसाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. महापालिकेने 19 जून 2024 रोजी संबंधित लेआउट रद्द केला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या तपासणीत विनापरवाना टॉवर उभारल्याचे आढळून आले असून नोटीसही बजावण्यात आली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही कारवाईचे पत्र देण्यात आले आहेत. मालक मंगेश क्षीरसागर यांनी टॉवर हटवण्याची मागणी केली आहे, पण अद्याप कारवाई झाली नाहीये. नागरिकांकडून टॉवर तत्काळ पाडण्याची आणि कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे. महापालिका प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे. मी सचिन बोराडे, शिक्षक सोसायटी मधील प्लॉट नंबर 63 हा आमच्या वडिलांनी घेतला होता आणि मी इथे राहायला मुलाबाळासहित आमच्या आई वडिलासहित मी इथे राहतो. आम्हाला ह्या टॉवरचा रेडिएशनचा फार त्रास व्हायला आहे. ही शिक्षक सोसायटी 42 लोकांची सोसायटी आहे. ही 59 गुंठ्यामध्ये सोसायटी स्थापन झाली 1985 साली आणि रस्ता ओपन प्लेस ही 23,000 ची जागा आहे. या जागेचा गट नंबर बदलून कुठल्याही सभासदाला विश्वासात न घेता न सांगता या जागेचा गट नंबर बदलून रस्ता ओपन प्लेसची जागा सातबारा उतारा बोगस तयार करून त्या बोगस उतारा जोडून त्या उतार्यावर हा टॉवरचा करार केलेला आहे भोसले नामक व्यक्तीने. आणि हे करार झाल्यावर आम्ही आयुक्त साहेबांना याच्याबद्दल तक्रार केली. या बदललेल्या गट नंबरवर 23-2/2-3 असा गट नंबर बदलला होता. याच्यावर एक लेआउटही तयार केली ते बोगस सह्या मारून. त्याची तक्रार केल्यावर आयुक्त साहेबांनी ते लेआउटही रद्द केलं आणि ते ज्या टॅक्स पावतीवर नाव आहे त्या टॉवरचं ती टॅक्स पावती ही रद्द केली आयुक्त साहेबांनी. आता फक्त हा टॉवर राहिलेला हा टॉवर ही त्वरित काढून टाकण्यात यावा. माझं नाव ज्योती वीरेंद्र शिंदे. मी इथं राहते. या असल्या पत्र्याच्या रूम मध्ये राहते. मला ह्या रूमचा लई त्रास व्हायला लागला. ह्या टॉवर मुळे आम्हाला रूम बांधता येईनात. माझा मुलगा हाय लहान, आमची सासू हाय, फिरायला जाते तर त्या टॉवरचा घर 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 आवाज येतोय. त्या लोकांनी हे टॉवर 8 दिवसात नाही काढलं की मी त्याला आग लावणार म्हणजे लावणार आणि उपोषणाला बसणार. हे ज्योतिष शिंदेचा वाद आहे. मी वीरेंद्र राणू शिंदे महानगरपालिका शिक्षक सोसायटीचा एक सभासद आहे. 47 ते 88 प्लॉट आहेत. हे टोटल 42 प्लॉट मधून 48 ते 47 ते 58 पर्यंत जे प्लॉट आहेत ते सध्या शिल्लक आहेत आमचे स्वतःचे. 67 ते 67 हे प्लॉट आमचे सध्या जागेवर आमचे आहेत. त्या जागेमध्ये एक 57 नंबर 56 आणि 57 नंबर प्लॉट मध्ये एक टावर उभारलेला आहे इंडियस कंपनीचा. ते बिना परवाना बिना न विचारता असं हे टावर आमच्या प्लॉट मध्ये बसवण्यात आलेलं आहे. महापालिकेला तक्रार केलेली आहे, आयुक्तालाही तक्रार केलेली आहे. हे काढून टाका म्हणून सांगितलेलं आहे, तर आजपर्यंत ते काढलेलं नाही आहे.
वारंवार आम्ही अर्ज देऊन बी त्याच्यावर विचार त्यांनी केलेला नाही आयुक्त साहेबांनी. ह्याच्यावर जल्दी लवकरात लवकर विचार करून टावर काढावं अशी आमची विनंती आहे सर्व सभासदांची. आणि त्या जागेवर क्षीरसागर नावाच्या ज्या व्यक्तीने प्लॉटच्या जागेवर बांधकाम करून राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी वारंवार अर्ज दिलेला आहे, पण ते अर्ज काय त्यांनी त्याच्यावर विचार केलेला नाहीये. तात्काळ त्यांनी काढून टाकावे आयुक्त साहेबांना, हे माझी विनंती आहे. काय टावर लावताना बिनिशी काही आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला काही माहिती नाहीये. काही न सांगता लावलेलं आहे हे टावर आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही पहिलेच बोललो असतो ना. आम्हाला काही माहिती नाहीये त्यातली. ते अचानकच 4 दिवसामध्ये टावर डायरेक्ट उभारलेला आहे आणि ते आम्हाला काढून टाकावं लागेल. आम्हाला घरच्यांना त्रास आहे त्याचा. रातोरात कधी पण आवाज येऊ शकते मोठा, त्यामुळे झोप येत नाही आमची. आणि अचानक पाऊस जर जास्त झाल्यामुळे त्यावेळेस टेम्परेचर वाढलं, नाहीतर एका पावसामुळे काय तर हानी झाली तर आम्हाला बघणार कोण आहे? एक आयुक्त साहेब येऊन आमच्याकडे येऊन विचारणार आहे का? नाही. म्हणून मला हे जागेवर टावर काढून टाकावं आणि मला जागा रिकाम करून द्यावं अशी एक विनंती आयुक्त साहेबांना मी केलेली पण आहे, आताही मी सांगतोय. जर नाही जर काढलं तर मग मी आयुक्त साहेबांच्या ऑफिस समोर मी येऊन उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. एक 4-8 दिवसामध्ये हे टावर काढलं पाहिजे. नाही काढलं की मी उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. जागा रिकाम होती, ओपन जागा आहे म्हणून आम्ही बसलोय. कारण का आज उद्या तयार आमच्या नावाचे प्लॉट मिळतील म्हणून ह्या दृष्टीने बसलोय. हे अचानकच आमच्या या समोरच्या व्यक्तीने टावर चेअरमनच्या मुलांनी टावर बिना न विचारता टावर देऊन टाकलाय भाड्यानं. पुन्हा सगळं झालं काय नाही आहे, डायरेक्टली त्या चेअरमनच्या पोरानं केलंय काम. काय फसून 2 नंबर बोगस कागदपत्र जमा करून त्यांनी ते टावर उभा करणार आणि त्याच्यावर बी कारवाई व्हायला येईल. आयुक्त साहेबांनी सांगावं की या माणसानं कुठल्या व्यक्तीने हे कागदपत्र करून टावर दिले, त्यावर कारवाई करून त्याला बी एक अटक करून टाकायला पाहिजे. खरं त्याने असं लोकांच्या जागेवर त्यांनी दिले, हे चुकीचं काम केलेलं आहे.